राज्यातील काही भागामध्ये वातावरण हे आता पोषक होण्यास सुरुवात झालेली आहे। राज्यात मध्यम ते काही भागात आता जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळणार आहे। कोणत्या भागात जोरदार पाऊस राहील, कुठे मध्यम पाऊस राहील, सविस्तर अंदाज आता या व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत। त्यासाठी हा व्हिडिओ थोडासा वेळ काढून एकदम शेवटपर्यंत बघा। चॅनलवरती नवीन असाल तर आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राइब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती टाका। तुम्ही जर या चॅनलला सबस्क्राइब करून ठेवले तर तुम्हाला हवामान अंदाजासंदर्भातील महत्त्वाची बातमी रोजची रोज सर्वात आधी पाहायला मिळेल। त्यासाठी फक्त चॅनलला सबस्क्राइब करायचे आहे व तसेच प्रत्येकाने आपापला जिल्हा कमेंटमध्ये नक्की सांगावा। तुमचा जिल्हा कमेंटच्या माध्यमातून कळवा। तुमच्या जिल्ह्याचा देखील अंदाज आपण देण्याचा नक्कीच प्रयत्न करणार आहोत। तर चला आता सविस्तर अंदाज आपण बघणार आहोत। सध्या स्थितीला आता मोठे बदल हे वातावरणात दिसून देखील येत आहेत। काही भागामध्ये आता जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाची शक्यता पाहायला मिळणार आहे। तर आता कोणत्या जिल्ह्यात कसा पाऊस राहील सविस्तर अपडेट या व्हिडिओच्या माध्यमातून आता आपण बघूयात। तर आता सध्या स्थितीला विचार केला तर या ठिकाणी लक्ष देऊन बघू शकता। एकंदरीत जर पाहायला गेलं तर त्या 2 तासामध्ये श्रीरामपूर छत्रपती संभाजीनगरचा भाग असेल, जालनाचा काही भाग असेल, इकडे बीड असेल, या भागामध्ये आपल्याला वैजापूरच्या देखील काही भागात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। उन्हाची तीव्रता थोडीशी गरमीची लेवल असल्यामुळे मोठ्या थेंबांचा पाऊस हा पडणार आहे। एकाच दुसऱ्या ठिकाणी चांगली जोरदार हजेरी पावसाची लागू शकते। म्हणजे आता हा पाऊस जे आहे ती जोरदार राहील। जरी 30-35 मिनिटं जरी पाऊस राहिला तरी हा पाऊस मोठ्या थेंबांचा असल्यामुळे काही ठिकाणी शेतात पाणी देखील साचू शकते। काही ठिकाणी मध्यम स्वरूपाचा देखील पाऊस हा होऊ शकतो। त्यामुळे हा चांगल्या स्वरूपाचा पाऊस आहे। यामध्ये जर विचार केला तर पैठणचा भाग घेणार आहे हा पाऊस। तसेच येत्या 2 तासात इकडे माकाचा भाग, अहमदपूरचा भाग असेल, तसेच अहिल्यादेवी नगर भैंसाचा भाग असेल, या ठिकाणी पाचोड वरगोद्रीचा भाग असेल, उमापूरचा भाग असेल, तसेच इकडे ईश्वरनगरचा भाग असेल, पाचोडच्या भागात पैठणचा भाग आहे, दहेगाव नेरच्या भागात देखील मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाचा हा पाऊस आता या ठिकाणी हजेरी लावणार आहे। यातले त्यात जो हसनपूरचा भाग आहे, अमरपूरचा भाग आहे, तसेच बख्तापूरचा भाग असेल, दहेगावचा भाग असेल, तसेच या ठिकाणी ढाकेफळचा भाग असेल, या भागात सर्वत्र मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस पडेल असा अंदाज बघायला मिळत आहे। पावसाची तीव्रता अधिक राहील, त्यामुळे शेतकऱ्यांना आता काळजी करण्याचं कारण नाहीये। पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बहुतांश भागामध्ये लागणार आहे। तर चला अजून कोणत्या जिल्ह्यात पुढच्या 2 तासात हा पाऊस आगेकूच करत आहे, म्हणजे पावसाचे ढग आता कोणत्या जिल्ह्याकडे सरकत आहेत ते देखील आपण बघूयात। तर यामध्ये जर विचार केला तर सेलूचा भाग असेल, या सेलूच्या भागामध्ये देखील पावसाचा अंदाज आहे। सेलू परतूरच्या भागामध्ये आपल्याला काही ठिकाणी चांगलं पोषक वातावरण बघायला मिळू शकतं। तसेच इकडे ईश्वरनगर अंबडचा भाग असेल, गोलापांगरीचा भाग असेल, मंठाचा काही भाग असेल, याही ठिकाणी मध्यम स्वरूपाचं किंवा जोरदार स्वरूपाचं पावसाळी वातावरण हे आपल्याला बघायला मिळणार आहे। चांगल्या स्वरूपाचा पाऊस राहणार आहे। तसेच काही भागामध्ये पावसाची तीव्रता अधिक देखील राहू शकते, हा अंदाज देखील लक्षात घ्यावा। तसेच इकडे आष्टी पाथरीच्या भागात देखील चांगला पाऊस या ठिकाणी बरसणार आहे। तसेच परभणीपर्यंत पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळेल। जरी पाऊस तुरळक ठिकाणी असला तरी दमदार जोरदार पाऊस आहे। ज्या ठिकाणी पडेल त्या ठिकाणी 30-35 मिनिटांपर्यंत चांगल्या पावसाची हजेरी लागणार आहे। जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे, त्यामुळे काळजी करू नका। पावसाचा जोर आहे। तसेच इकडे हिंगोली जिंतूरच्या भागात देखील पावसाची शक्यता आहे। सेलू, हिंगोली, जिंतूर, उमरखेड, हिमायतनगरच्या काही भागामध्ये स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला चांगल्या स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। पावसाची शक्यता या देखील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आता पावसाचा अधिक जोर कोणत्या जिल्ह्यामध्ये राहील, कोणत्या तालुक्यात पावसाची शक्यता चांगल्या प्रमाणात राहणार आहे, आता उर्वरित राहिलेल्या जिल्ह्यांची तालुक्यांची यादी आपण बघणार आहोत। कोणत्या जिल्ह्यामध्ये मुसळधार पाऊस सरकत आहे त्या जिल्ह्यांची नावे आपण बघूयात। तर यामध्ये बघू शकता आता लातूरच्या भागात लवकरच पावसाची शक्यता लागणार आहे। चांगल्या स्वरूपाचा पाऊस होईल असा अंदाज आपल्याला बघायला मिळतोय। यामध्ये नांदेडचा भाग देखील आहे। तसेच इकडे बीडचे काही भाग असतील, बीड, गेवराईचे भाग, जामखेड, चौसाळा, कडाच्या भागात जोरदार पाऊस राहणार आहे। भाग बदलत का होईना चांगल्या स्वरूपात पावसाची शक्यता राहील। तसेच इकडे राळेगावचा भाग असेल, या भागात पाथर्डी, भागूरच्या भागात देखील मध्यम ते काही ठिकाणी जोरदार पाऊस राहणार आहे। काळजी करू नका। तुफान स्वरूपाच्या पावसाची शक्यता या देखील भागात पाहायला मिळेल। तर इकडे उदगीर, देगलूर, लातूर, पेठ, तुळजापूर, सोलापूरचा भाग असेल, बार्शीचा भाग असेल, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता आहे। तसेच अहमदपूरचा भाग असेल, करमाळा, इंदापूरचे भाग असतील, या ठिकाणी देखील पावसाची शक्यता ही चांगल्या स्वरूपात राहणार आहे। जोरदार स्वरूपाचा पाऊस याही ठिकाणी बरसणार आहे, त्यामुळे काळजी करू नका, कसलीही चिंता करू नका। पावसाची व्याप्ती देखील चांगल्या स्वरूपाची राहील, तीव्रता देखील चांगल्या स्वरूपाची हे आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच इकडे
नांदेड उमरखेडच्या भागामध्ये देखील पाऊस आगेकूच करणार आहे। हिंगोलीत लवकरच पाऊस दस्तक देणार असून मध्यम स्वरूपाच्या जोरदार स्वरूपाच्या पावसाच्या सरी याही भागात बरसणार आहेत। तर अधिक जोरदार पाऊस इकडे विचार जर केला तर नागपूरकडे देखील आता पाहायला मिळणार आहे। नागपूरच्या भागामध्ये तसेच आर्वी, अमरावती, अचलपूर, वरोड, गोटीचा भाग असेल, भंडारा असेल, याही ठिकाणी मध्यम ते काही भागात अक्षरशः जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज बघायला मिळू शकतो। तीव्रता अधिक राहील। तर इकडे गोंदिया जिल्ह्यात या ठिकाणी चांगला पाऊस राहणार आहे। याही ठिकाणी भंडाऱ्याच्या भागात देखील चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळू शकते। अशा प्रकारचा अंदाज आपल्याला पाहायला मिळेल, अशा प्रकारची शक्यता आहे। तसेच इकडे नागपूर, उमरेड, देसाईगंजचे भाग असतील, याही ठिकाणी चांगला पाऊस राहील। तसेच इकडे अंबरनाथ, चाकूचा भाग असेल, दुर्गाचा भाग असेल, गोंदियाचा भाग असेल, घोटीचा भाग असेल, याही ठिकाणी आपल्याला चांगल्या स्वरूपाच्या पावसाची शक्यताही बघायला मिळणार आहे, असा अंदाज सध्या स्थितीला दिसत आहे। मध्यम ते काही ठिकाणी जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला देखील मिळू शकते। तसेच इकडे आर्वी, अमरावती, अकोट, अकोला, कारंजा, खामगाव, चिखली, लोणार, वाशिम, पुसद, हिंगोलीचा भाग असेल, सेलूचा भाग असेल, माजलगावचे काही भाग असतील, याही ठिकाणी पावसाची शक्यता आहे। याही ठिकाणी पावसाचा जोर वाढणार आहे, त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना चांगला दिलासा मिळू शकतो। तर आता नेमका जोरदार पाऊस व मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता येत्या 2 तासात कोणत्या ठिकाणी आहे? आता येत्या 2 तासात अचानकपणे आभाळे कोणत्या दिशेने सरकत आहे, आता त्या जिल्ह्यात पाऊस पडणार आहे की नाही ते आपण बघूया। तर आता लक्ष देऊन राहिलेला व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। आता तुमच्या जिल्ह्याचा तालुक्याचा अंदाज बघायला मिळणार आहे। आता जळगावला पाऊस लवकरच आगमन लावणार असून जळगाव, शिरपूर, बुरहानपूरच्या भागात मध्यम ते जोरदार पाऊस, धुळेच्या भागात, साक्रीच्या भागात, नवापूरच्या भागात आपल्याला जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता बघायला मिळणार आहे। तीव्रता अधिक पावसाची राहील। तसेच व्याप्ती देखील चांगल्या स्वरूपाची पावसाची आपल्यालाही बघायला मिळणार आहे। तसेच इकडे धरणी, अकोट, अचलपूरच्या भागामध्ये, खंडवाच्या भागामध्ये, कोरेगावचा भाग असेल, धनगावचा भाग असेल, याही ठिकाणी चांगली पावसाची व्याप्ती राहू शकते। जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळू शकतो। तीव्रता देखील अधिक स्वरूपाची पावसाची राहणार आहे, हे देखील लक्षात घ्यावे। तसेच इकडे खामगाव, अकोल्याच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यताही आपल्याला बघायला मिळणार आहे। तसेच एकंदरीत जर पाहायला गेलं तर पाचोरा, कन्नड, सिल्लोड, चिखली, मनमाड, वाशिम, कारंजा, अकोला, खामगावच्या भागामध्ये देखील पावसाची शक्यताही बघायला मिळू शकते। पावसाचा अंदाज देखील आपल्याला बघायला मिळणार आहे। या भागात देखील पावसाची हजेरी लागणार आहे। चंद्रपूर, नांदेडच्या भागात, लातूर, अकलूजच्या भागात, सोलापूरच्या भागात पावसाची शक्यता आहे। तसेच इकडे जत, इंदापूर, विटा, सांगलीच्या भागामध्ये, रायबागच्या भागामध्ये पाऊस चांगल्या व्याप्तीसह बरसणार आहे। या ठिकाणी आपल्याला पावसाची चांगली स्थिती बघायला मिळत आहे। मध्यम ते काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाचा अंदाज या ठिकाणी आहे, त्यामुळे काळजी करू नका। धाराशिव, बीड जिल्ह्यातील केज, कळंबचे भाग असतील, आसपासचे लातूर, निलंगा, उदगीरचे भाग असतील, याही भागापर्यंत आज पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे। आता कोणत्या भागात सध्या पाऊस सुरू आहे व कोणत्या भागाकडे पावसाचे ढग पुढे जात आहेत, आता त्या जिल्ह्यांची, तालुक्यांची नावे आपण बघूयात। तर या ठिकाणी बघू शकता सध्या स्थितीला केज तालुक्यातील काही भागामध्ये आपल्याला पाऊस सुरू असल्याचं बघायला मिळत आहे। बर्दापूरकडे लवकरच पाऊस आगमन करणार आहे। यामध्ये जो केज तालुक्याचा एकदम दक्षिणेकडील भाग असेल, दक्षिण पश्चिम भागामध्ये पावसाची शक्यता ही बघायला मिळत आहे। उत्तरेकडील भागामध्ये आभाळ सध्या पाहायला मिळत आहे, पावसाची तीव्रता सध्या तरी नाहीये। केज तालुक्यातील काही भागात पाऊस सध्या सुरू झालेला आहे। यामध्ये केज शहराच्या जवळच पाऊस सुरू आहे असं म्हटलं तरी काही हरकत नाहीये। मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस या ठिकाणी सुरू आहे। शेतामध्ये पाणी साचेपर्यंत पावसाची व्याप्ती बघायला मिळत आहे। तसेच इकडे धारूर, अंबेजोगाई, परळी लवकरच पावसाची सुरुवात होणार आहे। काही भागात पावसाचे ढग आता सक्रिय झालेले आहे। या ढगातून लवकरच पाऊस सुरू होणार आहे। पेठला पाऊस सुरू होईल। लातूर, तुळजापूरच्या भागात देखील पाऊस सुरू होणार आहे। या भागात देखील पावसाला आपल्याला चांगली शक्यता बघायला मिळेल। उदगीरपर्यंत हे पावसाचे ढग आता पुढे सरकताना दिसून येत आहेत। चांगल्या पावसाच्या सरी देतील असा अंदाज आपल्याला बघायला मिळत आहे। तसेच इकडे सोलापूर, पंढरपूर, पिलोचा भाग असेल, एनकीचा भाग असेल, अकलूजचा भाग असेल, या भागामध्ये चांगला पाऊस राहील। अकलूजच्या भागापर्यंत, वैराग, तुळजापूरपर्यंत मध्यम स्वरूपाचा जोरदार स्वरूपाचा पाऊस आपल्याला बघायला मिळणार आहे। तर आता हा पाऊस जोरदार स्वरूपाचा आहे। आता काही भागात मुसळधार पाऊस होणार आहे। आता मुसळधार पावसाची जिल्हे आपण बघूयात।
आता राहिलेला व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघत चला, महत्त्वाचा व्हिडिओ आहे। करमाळ्याला लवकर पाऊस सुरू होणार आहे। परंडा बार्शी काही भागात पाऊस हजेरी लावेल। श्रीगोंदा 2 कर्जतच्या भागात पाऊस राहील। जामखेड चौसाळा केज कळमच्या भागात नवीन ढगांची निर्मिती होऊन काही भागात पाऊस बघायला मिळणार आहे। तसेच गेवराईचे भाग असतील पाथर्डी अहिल्यादेवी नगरच्या भागात पाऊस राहणार आहे। विजांच्या कडकडाटासह पाऊस राहील। तसेच अहिल्यादेवी नगरच्या भागामध्ये पाऊस सुरू झालेला आहे। ज्या ठिकाणी पाऊस नाही लवकरच सुरू होईल, तुरळक ठिकाणी का होईना चांगली हजेरी लागेल। पाथर्डी भागावर लवकरच पावसाचं आगमन होत आहे। जोरदार पाऊस राहील। 30 ते 35 मिनिटं जोरदार पाऊस पडेल। राहुरीचा यामध्ये समावेश आहे। संगमनेर गोरेगावचा भाग असेल, श्रीरामपूरचा भाग असेल, या भागात देखील चांगल्या पावसाची शक्यता आहे। गंगापूर साईड देखील पावसाची शक्यता आहे। पैठणच्या भागामध्ये, गेवराईच्या भागामध्ये, बीड जिल्ह्यातील देखील काही भागात पाऊस राहणार आहे। मध्यम स्वरूपाचा, काही भागात जोरदार स्वरूपाचा पाऊस राहील। त्यामुळे काळजी करू नका, चिंता करू नका। पावसाची शक्यता आपल्याला या भागात देखील दिसत आहे। अहमदपूर पर्यंत पावसाचा अंदाज आपल्याला मॉडेलनुसार पाहायला मिळत आहे। अजून जोरदार पाऊस पडणारे ढग आता कोणत्या भागाकडे सरकत आहेत ते आपण पाहूयात। तर या ठिकाणी बघू शकता, सेलूच्या आसपास लवकरच जोरदार तीव्र स्वरूपाचा ढग निर्माण होण्याची शक्यता आहे। पावसाचे ढग या ठिकाणी जमा होऊ लागलेले आहेत। पैठणच्या भागात ते अहिल्यादेवी नगरच्या आसपास चांगला पाऊस या भागामध्ये पडेल, कारण ढगांची व्याप्ती तशा प्रकारे आहे। ही स्थिती बीड जिल्ह्यातील काही भागात आहे। केज तालुक्यात, परळी धारूर तालुक्यात लवकरच निर्माण होईल। चौसाळ्याच्या भागात, जामखेडच्या भागात देखील लवकरच ही परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज आपल्याला मॉडेलच्या नुसार बघायला मिळणार आहे। अशा प्रकारची स्थिती आहे। चौसाळ्याच्या भागात देखील पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळू शकतो। काही भागात मध्यम स्वरूपाचा पाऊस राहील। काही भागामध्ये जोरदार स्वरूपाच्या पावसाची शक्यता ही बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचा अंदाज आहे। माजलगावच्या भागात छत्रपती संभाजीनगर मालेगाव पर्यंत पाऊस राहील। तर सध्या गोंदियाला पाऊस सुरू आहे। पाऊस लवकरच नागपूरमध्ये दाखल होईल। नागपूरला चांगली हजेरी लावेल। अमरावतीला देखील पावसाची शक्यता ही आपल्याला बघायला मिळणार आहे। अशा प्रकारचा अंदाज आहे। तसेच इकडे अकोला, वाशिम, बुलढाणा, नांदेड या भागात, हिंगोलीच्या भागात स्थानिक वातावरण निर्माण होऊन आपल्याला मध्यम स्वरूपाचा, तर काही भागामध्ये जोरदार स्वरूपाचा पाऊस बघायला मिळू शकतो। हा अंदाज लक्षात घ्यावा। सेलू, माजलगाव पर्यंत पावसाची व्याप्ती आहे। तर इकडे इंदापूर, कुरुडवाडी, अकलूजचा भाग, वैराग, तुळजापूर, पंढरपूर, एनकी, सोलापूर, पिलव, सांगोलीचा भाग असेल, मायनी, वडूज, विटाचा भाग असेल, कोची, तासगाव, कराड, इस्लामपूर, कोडोली, सांगली, जतचा भाग असेल, या ठिकाणी पावसाची हलकी शक्यता आहे। अन्यथा जोरदार पावसाचा अंदाज नाहीये। अशा प्रकारची स्थिती ही राज्यामध्ये राहणार आहे। वातावरणातील काही बदल झाले तर लवकर या चॅनलवर अपडेट देऊ। त्यासाठी आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा, नोटिफिकेशन बेलला ऑलवरती टाका, व्हिडिओला लाईक करून तुमचा जिल्हा कमेंटमध्ये नक्कीच सांगा। धन्यवाद।